मातृत्व म्हणजे परमेश्वरानं स्त्रीला दिलेली बहुमूल्य देणगी. 9 महिन्यात गरोदर स्त्री जो आचार विचार करते त्या सगळ्याचा परिणाम साहजिकच बाळावर पण होत असतो. म्हणूनच हा 9 महिन्यांचा कालावधी बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे आईचा आहार, तिची झोप आणि आवश्यक व्यायाम याबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही एकदा गरोदर झालात की साहजिकच तुमच्याबरोबर तुमच्या बाळाच्या विकासासाठी तुम्हाला पोषक आहाराची गरज असते. डोहाळे पुरवायला घरची प्रेमाची माणसं असतातच, पण संतुलित आणि पोषक आहारामुळे बाळ निरोगी आणि सुदृढ राहायला मदत होते. गरोदरपणात प्रोटीन, विटॅमिन, फायबर, लोह, कॅल्शियम अशी अनेक पोषक तत्व आवश्यक असतात. त्या दृष्टीनं आपल्या आहाराचं नियोजन करा. शरीराला आवश्यक लोह, विटॅमिन्स यासाठी आहारात पालेभाज्या आणि फळं, काळे मनुके, गूळ, शेंगदाणा चिक्की या पदार्थांचा समावेश करा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, नाचणी, राजगिऱ्याचे लाडू या पदार्थांमुळे तुमच्या शरीराला प्रोटीन्स आणि कॅल्शियमचा मुबलक प्रमाणात पुरवठा होईल. आपल्या देशाचा झेंडा कसा आहे माहिती आहे ना, तिरंगा. तसंच आपल्या ताटात आपल्या ध्वजाच्या 3ही रंगाच्या पदार्थांचा समावेश असेल असं ध्येय ठेवा. खूप पाणी प्या. गरोदरपणाच्या 4थ्या महिन्यापासून रक्तवाढीच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या चालू करा. आपल्या आशाताई याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. साहजिकच या 9 महिन्यात तुमचं वजन वाढणार आहे. दर महिन्याला 1-1.5 किलो वजन वाढायला हरकत नाही. पण वजन अचानक वाढायला लागलं, जास्त वाढायला लागलं तर उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा धोका आहे हे लक्षात घ्या आणि उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. पोषक आहाराबरोबर तुम्हाला पुरेशी झोप घेणं सुद्धा आवश्यक आहे. तुमच्या पोटात नवीन जीव असताना तुमचं शरीर आणि मन विविध स्तरावर काम करत असतं. त्यामुळे ताजंतवानं फ्रेश राहण्यासाठी तुम्हाला आरामाची गरज असते. रात्री 7.5-8 तास आणि दिवसा जमलं तर 1.5-2 तासाची विश्रांती घ्या, ज्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही राहू शकाल. बाळाला आणि तुमच्या शरीराला व्यवस्थित रक्तपुरवठा होण्यासाठी तुम्ही डाव्या कुशीवर झोपलात ना तर जास्त फायदा होईल. गरोदरपणात व्यायाम करणं सुद्धा जरुरीचं आहे. दैनंदिन शारीरिक हालचाल, हलकसं घरकाम हे सगळं केल्याने बाळंतपण सुलभ जाईल. वजन प्रमाणात राहून तुम्ही तणावमुक्त राहाल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अवजड वजनं, कठीण व्यायाम अजिबात करू नका. प्राणायाम, योगासनं किंवा चालणं असे साधे सोपे व्यायाम सुद्धा खूप फायद्याचे ठरतात. याशिवाय चांगली पुस्तकं वाचा, संगीत ऐका, ध्यान किंवा मेडिटेशन करा. गरोदरपणाचा हा अनुभव संपूर्णपणे अविस्मरणीय असणार आहे. या प्रवासात सातत्यानं न विसरता आपल्या आशाताईंच्या संपर्कात राहा. आपण देत असलेल्या नव्या उमेदीनं हा छोटा जीव पोटात वाढतोय आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे या संपूर्ण काळात ही त्रिसूत्री लक्षात ठेवा. संतुलित आहार घ्या, नीट व्यायाम करा आणि भरपूर आराम करा. यामुळे तुमच्या बाळाला निरोगी आयुष्य देण्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.